नमस्कार. देह तरी वरेचिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसींची. 38वी ओवी ही 13व्या अध्यायातील 485 कुठे आली नाही, कुठे 486 आलेली. ठीक आहे. जोग महाराजांच्या याच्यात 485 आहे, साखरे महाराजांच्या 486वा ओवी आहे. ठीक आहे. तर त्यात त्यांनी अर्थ असा दिलेला आहे की जे आत्मज्ञानी पुरुष असतात त्यांचा देह असा वर हिंडत असतो. वर म्हणजे काय, आपण सगळे कामं करताना दिसतो, सगळ्या सामान्य लोकांमध्ये जगताना दिसतो, पण त्यांचं मन असतं ते भगवंतामध्ये फिक्स्ड झालेलं असतं, रुतलेलं असतं. जसं आपण नेहमी म्हणतो ना की 2% बुद्धीने सगळे कामं होतात. पूर्ण 2% बुद्धीने आपलं पूर्ण जीवन जगू शकतो आपण. बाकी 98% मग ते जे आहे आपल्या देहमन बुद्धी आत्माच्या मधला जो आत्मा आहे तो ठेवता कुठे तुम्ही, तो भगवंताच्या चरणी ठेवायला पाहिजे, असं यांचं म्हणणं. आणि तसं आपलं वागणं बोलणं चाललं पाहिजे. तर देहचरी तरी वरचिलीकडे आपल्यावर हिंडे परी बैसका न मोडे मानसींची. आपलं मन जे आहे ते भगवंतात रुतून राहायला पाहिजे, भगवंताशी एकरूप पाहिजे, योगी होऊन भक्त होऊन भगवंताशी विलीन होऊन जायला पाहिजे. आणि मग 24 तास पूर्ण जीवनभर आपण कर्म हीच पूजा, प्रत्येक आपल्या हृदयाच्या ठोक्याने, प्रत्येक पल्स बीटनी, हार्ट बीटनी, श्वासागणिक, शब्दागणिक, डोळ्यांच्या उघडझापीने, ऐकताना, विचार करताना प्रत्येक कर्मातून त्याचं ते रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे की भगवंतच आपल्याकडून कार्य करून घेतो आहे, काम करून घेतो आहे. प्रत्येक साधी गोष्टसुद्धा, पोळ्या करणं काय, अभ्यास करणं काय, घरची कामं, किराणा आणणे, कुठलंही काम असो ते भगवंताचं, ऑफिसचं पण काम भगवंताचं समजून केलं आणि भगवंतच आपल्याकडून करून घेते असं जाणवलं पाहिजे आपल्याला आणि इतरांना पण. मग सगळेच जण असं करायला लागले तर वा, स्वानंद बोध पाटण तयार होईल असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटतं. चला आपण तसं करायचा प्रयत्न करूया. सतत भगवंताशी एकरूप होऊन भगवंताचं आपण काम करूया. ठीक आहे. धन्यवाद.